मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मारू दे रे सासरा खंडेराया मरू दे रे सासरा खंडेराया मरू दे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल मारू दे रे नंद खंडेराया मरुदेन नंद खंडेराया मरू दे नंद खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा मेल्यावर सुटेल सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मारू दे रे सासरा खंडेराया मरुदे रे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया आनंद मेलिया होईल मोकळी नंद मेलिया होईल मोकळ आनंद मेलिया होईल मोकळी नंद मेलिया होईल मोकळ गळा घालीन झोळी भंडाऱ्याची हृदयित झोळी भिकाराचे गळा घालीन झोळी भिकाराचे सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मारू दे रे सासरा खंडेराया मरुदे रे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया जानी म्हणे खंडो अवघे मरू दे खंडो अवघे मरुदे जानी म्हणे खंडो अवघे जनी म्हणे खंडू अवघे मरू एकटी उरू दे पायापासी एकटे उरुदे पायापाशी एकटे उरुदे पायापाशी सासू मेल्यावर तुटेल सासू मेल्यावर तुटेल सासू मेल्यावर सासू मेल्यावर तुटेल सासरा खंडेराया मरू दे सासरा सासरा खंडेराया बार कुमार जय विठोबार कुमार खंडेराया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ करीते नवसो माया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ खंडेराया तुझ करीते खंडेराया तुझ
खंडेराया तुझ खंडेराया तुझ करीते नवसो मरुदे रे सासु खंडेराया हे मरुदे सासु सासु खंडेराया मरुदे रे सासु खंडेराया सासु मेला बरे तुटेल आसरा सासु मेला बरे तुटेल मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया 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 हे खंडेराया मरुदे सासरा हे सासरा 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 खंडेराया खंडेराया मरुदे सासरा वाह वाह जय हो हे मरुदे 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 सासरा हा खंडेराया हे खंडेराया
तुटेल आसरा तुटेल सासू मेल्यावर तुटेल हे आसरा विठ्ठल विठ्ठल विनकरी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हरी संत शिरोमणी सावता महाराज की चोखा महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी भारत माता की हिंदू राष्ट्र की जय जय श्री राम खंडेराया तुझ करीते नमसो खंडेराया तुझ करीते नवसो मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया सासरा मिलिया होईल आनंद सासरा मिलिया होईल आनंद मरुदे रे ननंद खंडेराया सासू मिल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया ननंद मिलिया होईल मोकळी ननंद मिलिया होईल मोकळी गळा घालीन झोळी भंडाऱ्याची सासू मिल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया जनी मने खंडो
जनी मने खंडो अवघे मरुदे एकटी उरुदे किंवा राहू दे पायापासी सासू मिल्यावर तुटेला सरा मरुदे रे सासरा खंडेराया समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभो जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरो कंजनेत्रो सदैव धवलहासो विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय दिनवत्सल भक्त वांछा कल्पतरू जगत जीवन जगन्नाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम आणि निशम कृपेने वारकरी संप्रदायातील अष्टादश संत मंडळीच्या परम कृपेने परमप्रेरणेने प्रत्येक सामान्य साधकाच्या अंतकरणाला उद्युक्त करणारा हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव निमित्त वारकरी संप्रदायातील बहुधा 18 मालकांच्या पैकी ज्या मालकांकडे बहुधा लोकांचं दुर्लक्ष झालं कीर्तनकारांचा जरी विचार केला सामान्य जीवाचा विचार करणं नंतरची बाब आहे पण कीर्तनकाराचा जरी विचार केला तरी कीर्तनकार बहुधा फार तर तुकोबबार आहे तुकोबरायांच्या नंतर ज्ञानोबबार आहे आणि नाथ महाराज याच्या पलीकडे कीर्तनकारांना सुद्धा कुठल्या साहित्याला हात घालण्याची बुद्धी सुचत नाही अशा वेळेस महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुर्लक्षित झालेल्या 18 संतांपैकी एकमेव संत श्री संत चोखोबबार आहे आणि चोखोबरायांचा समाधी महोत्सव तो चोखोबरायांचा पुण्यतिथी महोत्सव करण्याचा पहिला महाराष्ट्रातला मानस जर कोणाला सुचला असेल तर तो सावता महाराज फुलेंना सुचलेला मानस आहे आणि सावता महाराजांच्या नंतर दुसरा मानस हा विचार ज्यांच्या मानसपटलावरती उमटला आणि चोखोबरायांच्या पुण्यतिथीचा दुसरा उद्युक्त सोहळा जर कुठे चालू झाला असेल तर तो आमच्या विदर्भात पुरुषोत्तम महाराज पाटलांनी चालू केला म्हणून जर कदाचित उद्या चोखोबरायांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाचा सुवर्णाक्षरात इतिहास लिहिला तर संसर गावातल्या एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सावता महाराज फुलेचं नाव आवर्जून सोन्याच्या अक्षरात लिहिलं पाहिजे एवढा गोड सोहळा त्यांनी चालू केलेला आहे आणि महाराजांनी मी म्हणजे ते माझे मित्र आहेत म्हणून नाही पण एका विशेषता अशी ज्यांनी पांडुरंग हृदयात साठवला त्याच्या कुळात जन्म झाला ज्याला पांडुरंगाने हृदयात साठवलं त्याचं पुण्यस्मरण करतात आणि ज्यांनी पांडुरंगाला तिकून इकडे महाराष्ट्रात वापस आणलं त्याच्या भारुडावर भारुड करतात विठाला विठाला पंढरीचा पांडुरंग हा वारकऱ्यापासून आलिप्त झाला होता जेव्हा 15व्या शतकामध्ये एका राजाने याने आपल्या आजही आपण ते मंदिर पाहतो 50च्या नोटेवरती मंदिर आहे 50च्या नोटेवरती त्याला आपण सूर्य मंदिर म्हणतो तिथे मंदिरामध्ये पांडुरंगाची स्थापना केली होती वारकरी संप्रदायाची आराध्य देवता आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याला महाराष्ट्रातून तिकडे नेलं होतं पण तिकडून भानुदास महाराजांनी पुन्हा महाराष्ट्रात आणलं त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांची परंपरा नाथ महाराजांच्या भारुडावरती ते भारुड करतात ते फार मोठे भारुडकार आहेत प्रसिद्ध भारुडकार आहेत म्हणून मी त्यांचा मित्र नाही सध्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारुड आणि कीर्तन परंपरेला जो कलंक लागत चालला या सगळ्या पळापळीच्या अवस्थेत सुद्धा त्यांनी भारुडाच्या परंपरेमध्ये आणखी अश्लीलता आणि व्याभिचार येऊ दिला नाही म्हणून मी त्यांचा चांगला मानणारा माणूस आहे गोड व्यक्तिमत्व महाराजांनी मला निमंत्रित केलं आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शन झालं मृदंगावरती साथ करण्याकरता 2-4 मृदंगाचार्य ज्यांनी प्रारंभ केला ते गणेश महाराज आता जे साथ करायला बसले ते आमचे विशाल महाराज नाही ते माझे फार लहान ते आता जेवढा त्यांचा मुलगा आहे का तेव्हापासून मी त्यांना ओळखतो विठाला आम्ही
शेजारी शेजारी राहायला होतो आळंदीमध्ये. आणि विशाल महाराज अलीकडे बसलेली ही सगळी महाराज मंडळी ज्यांनी गोड चाल गायली ते आकाश महाराज असतील, त्यांच्या शेजारचे उभे अभिमन्यू महाराज, शेजारी आमचे संकेत दादा असतील. आमचे संकेत महाराज म्हणजे केवळ एक कीर्तनकार नाही, समाज कार्याच्या धोरणातून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या उक्तीवरती आरूढ होऊन आपलं जीवन वडिलासहित कुटुंबासहित ज्यांनी समाज कार्याला समर्पित केलं असं गोड व्यक्तिमत्व आमचे संकेत महाराज. त्यांच्या शेजारी हरिभक्त परायण आमचे शरद महाराज. म्हणजे शरदाचं येणं झालं की आपोआप आनंद निर्माण होतो. हो महाराज, आपण आला, तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. समोर बसलेली सगळी मोठी मंडळी, आमचा लाडू आला वारीतला, माझा चांगला मित्र येतो, आणि आमच्या ताई सुद्धा आल्या. तुम्हा सर्वांच्या चरणावर 2 हात 3रं मस्तक टेकवतो आणि चोखोबरांच्या सेवेला प्रारंभ करतो. विठाल सेवेकरता निवडलेलं अभंग वारकरी संप्रदायामधल्या फडकरी परंपरेमध्ये स्त्री म्हणून ज्यांनी पहिल्यांदा मान प्राप्त केला त्या श्री संत जनाबाई. जनाबाई म्हणजे कोण? ज्या जनाबाईनं नामाचं दास्यत्व पत्करून नामाचं दास्यत्व पत्करल्यावर अंतकरणामध्ये परमात्म्याला कोंडलं, अंतकरणामध्ये परमात्म्याला कोंडलं. आणि याही पलीकडे जाऊन एक वाक्य सांगतो, भगवंताला अंतकरणामध्ये कोंडण्याकरता नामाचं दास्यत्व पत्करावं लागतं, नामाचं दास्यत्व पत्करावं लागतं. आणि नामाचं दास्यत्व पत्करलं की मग धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला, आतमध्ये विठ्ठल कोंडेला. हृदयाच्या बंदीखान्यामध्ये विठ्ठलाला कोंडण्याकरता जनाबाई ऐकून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. कोणती? हृदयाच्या बंदीखान्यात विठ्ठलाला कोंडण्याकरता नामाचं दास्यत्व पत्करावं लागतं. विठाल आणि आता तुम्ही कोणता नामा पकडला ते तुमच्यावरती अवलंबून आहे. जनाबाईनी ज्या नामाचं दास्यत्व पत्करलं तो केवळ सामान्य नामा नाही. जनाबाईनी नामाचं उद्युक्तकरण करणारा किंवा नामाचा प्रसार करणारा नामा असावा लागतो. सामान्य साधकाला तो नामा जरी नाही भेटला तर सामान्य साधकाला नाम भेटलं, आणि ज्या साधकाला नामाची प्राप्ती झाली त्यानं नामाला शरणागत जावं. श्रीमद भागवतामध्ये गोड श्लोकाला यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलव केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, किंवा तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथ नामच नाही पापाचे ऐसे केले. नामाचं दास्यत्व पत्करल्याच्या नंतर सामान्य कुळात आलेल्या जनाबाईचा अधिकार माहिती तुम्हाला? जनाबाईचा अधिकार चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनीन, पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी. आता याच्या पलीकडे एक गोष्ट सांगतो, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. 12व्या शतकामध्ये जन्माला आलेल्या महाविष्णूच्या अवतार असलेल्या ज्ञानोबरांनी जेव्हा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा प्रारंभ केला, संकेत महाराज हा पंखा बंद करा, आवाज जास्त करतोय. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरांनी जेव्हा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा प्रारंभ केला आणि कीर्तन चालू झाल्याच्या नंतर बाहेरच्या दरबारात कानोपात्रा आणि चोखोबराई उभे होते. आणि मग ज्ञानोबरांनी आवाज दिला त्या दोघांना आत येऊ द्या. आणि मग नामदेवरांनी सांगितलं, इथल्या बडव्यांच्या परंपरेची व्यवस्था अशी आहे, जाती व्यवस्था अशी आहे की चोखोबरायांना आणि कानोपात्रेला मंदिरात कीर्तनाला येता येत नाही. आणि मग ज्ञानोबराय म्हणले त्यांना इथं कीर्तनाला येता येत नाही, मग त्यांना जर इथं कीर्तनाला येता येत नसेल तर गाभाऱ्यातलं कीर्तन ज्ञानोबरायांनी वाळवंटात आणलं. कशा करता? माझ्या चोखोबरायांना आणि कानोपात्रेला कुलाचारामुळे आणि यातीमुळे जातीमुळे जर कुणी मंदिरात प्रवेश देत नसेल, त्यांना इथं कीर्तनाला येता येत नाही, मग त्यांना जिथं येता येतं तिथं कीर्तन चालू करणारा पहिला साधू ज्ञानोबा आहे. विठाला ज्यांना वाटतं की मनुस्मृतीच्या पाठीमागे चालणारे, वेदाच्या पाठीमागे चालणारे लोक जातीवादी आहेत, अजिबात नाही. हो, अजिबात नाही. न पाहे याती आणि कुळाचा, त्यातला याती शब्द चोखोबरायांकरता वापरलेला आहे आणि कुळाचा हा कानोपात्रे करता वापरलेला आहे. 12व्या शतकामध्ये प्रगल्भ विचाराचे ज्ञानोबराय जन्माला आले. परिणाम चोखोबरायांना कीर्तन करता आलं आणि 16व्या शतकात तुकोबराय एकटे होते तर गाथा बुडवला. विठाला म्हणून बुवा परमार्थ कुणाच्या तरी आश्रित असल्याशिवाय परमार्थ मोठा होत नाही. हो, ज्ञानोबरायांनी मंदिरातलं कीर्तन वाळवंटात याच्या करता आणलं की चोखोबरायांना आणि कानोपात्रेला त्या कीर्तनात येता यावं.
ज्ञानोबरायांनी त्यांना कीर्तनात इथं येता येत नाही, मग त्यांना जिथं येता येतं तिथं कीर्तन नेलं. ही व्यवस्था ज्ञानोबरांनी निर्माण केली. मला वाटतं आता महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरोगामी प्रतिगामी या फडाचा त्या फडाचा त्या परंपरेचा या परंपरेचे असे भाग पडल्यापेक्षा सगळे कीर्तनकार एका छत्राखाली असले पाहिजे. ते छत्र 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत बांधून ठेवलं 18 मालकाने. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठाला अशा अधिकार संपन्न जनाबाई. कोण जनाबाई? चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी. त्यातही कधी कधी मी गमतीनं बोलत असतो, संकेत महाराज पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी नामदेवरायांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणायची हे सांगण्याचा अधिकार जनाबाईला. तरी सुद्धा जनाबाई पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी. वारकरी संप्रदायामध्ये स्त्री परंपरेत जेवढ्या स्त्रिया जन्माला आल्या आणि ज्यानं संत ही वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण केली. संत ही पदवी नाही, संत ही उपाधी नाही, संत ही एखाद्या कागदावरती भेटणारी डिग्री नाही. संत ही अंतकरणाच्या ठिकाणी निर्माण होणारी वृत्ती आहे. त्याच्याकरता लिंगाचं बंधन नाही, देशाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही. ऐका, स्त्री ही बंधनात नसली पाहिजे, पण तिनं मर्यादाही नाही सोडली पाहिजे. विठाला आणि हे वाक्य फक्त एवढ्या करता सांगतोय. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी. नामदेवरायासारख्यांनी ज्ञानोबरायासारख्यांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार असलेल्या जनाबाई कीर्तनात पाठीमाग होत्या, इथं कधीच आल्या नाहीत. विठाला विठाला समजने वालों को इशारा काफी होता है. महाराज आणि त्या जनाबाईंचा अभंग आहे. आजच्या अभंगातल्या जनाबाई भगवंताला नवस करतात. आजचं प्रकरण मागणीपर होतं, मग मी अभंग नवस्पर प्रकरणातला घेतला. नवस, मागणी आणि प्रार्थना असे 3 प्रकार आहेत. नवस, मागणी आणि प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय? अगदी देवाला काहीच न देता आपल्या भल्यासाठी काहीतरी मागणं, याचं नाव प्रार्थना. आपण देवाकरता केलेलं संपूर्ण कर्म देवाला समर्पित करून जगाच्या भल्याकरता मागितलं जातं, ते पसायदान. आणि देवाला काहीतरी देऊन काहीतरी मागितलं जातं, त्याचं नाव नवस. विठाला विठाला आज जनाबाईंनी अभंगाच्या माध्यमातून 4 नवस केले. सासू मारण्याचा, सासरा मारण्याचा, नणंद मारण्याचा आणि शेवटचा जनाबाईचा नवस आहे सर्वजण मारण्याचा. सर्वजण मारण्याचा नवस केलेल्या जनाबाई. आता एवढं सगळं नवसाची पूर्ती झाल्यावर जनाबाई नवस पूर्ततेला भगवंताला काय देतात? तर फक्त एकच सांगितलं, देवा गळा घालीन झोळी भंडाऱ्याची, मी गळ्यामध्ये भंडाऱ्याची झोळी घालेल, पण देवा त्या अगोदर माझी सासू मरू दे, सासरा मरू दे, नणंद मरू दे. आता तुम्ही सगळी बसलेली मंडळी जाणकार आहात. संकेत महाराज, एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये सासू, सासरा आणि नणंद हे 3 नाते येण्याकरता बाईचं लग्न व्हावं लागतं. बिना लग्नाच्या बाईला सासूही नसते, बिना लग्नाच्या बाईला सासराही नसतो आणि बिना लग्नाच्या बाईला नणंदही नसते. बिना लग्नाचे हे 3 नाते कुठल्या स्त्रीच्या जीवनात येत नाहीत. याच्याकरता स्त्री विवाहित असावी लागते. आता माझा पुढचा प्रश्न आहे, जर सासू, सासरा, नणंद हे 3 नाते जीवनात येण्याकरता स्त्री विवाहित पाहिजे असं तुमचं मत आहे, तर मग जनाबाईचं लग्न झालं होतं का? बोला बोला, तासभर माझ्या सांगणार, मी डोकं आपटून जीव देईन तुमच्या गावात. जनाबाईचं लग्न झालं होतं का? नाही. मग जनाबाईचं लग्न जर झालंच नव्हतं विशाल महाराज, तर जनाबाईला सासू, सासरा, नणंद कशी? विना लग्नाच्या बाईला सासू, सासरा आणि नणंद असते का? नाही. तुम्ही आता नाही म्हणाले, पण तुम्ही हो म्हणल्याशिवाय मी घरी जात नाही. विठाला अभंगच कूट प्रकरणातला आहे. त्या कूट प्रकरणातून जनाबाई भगवंताला बोलतात एका भाषेमध्ये आणि जनाबाईला सांगायचं काहीतरी वेगळं. जनाबाईला काहीतरी, याला रूपक प्रकरण म्हणतात. रूपक प्रकरणामध्ये बोलण्याचे शब्द जरी वेगळे असले, त्याच्या पाठीमागचा भाव वेगळा असतो. उच्चार वेगळा आणि त्याच्या पाठीमागचा भाव वेगळा असतो. सामान्य माणूस एखाद्या माणसाला एखादी वस्तू जर द्यायची असली, वाढायची असली, तर जेवताना बुवा चपाती घ्या, बुवा चपाती घ्या, बुवा चपाती घ्या, हे प्रेमानं सांगणं शब्द तेच आहेत, पण फक्त शब्दाची का ट्युनिंग बदलली. बुवा घ्या चपाती, घ्या 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 बुवा असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागची भावना बदलली.
जनाबाईचं लग्न झालं नाही, जनाबाई विवाहित नव्हत्या, तरी जनाबाईंना सासू सासरा नणंद होती का, हा यक्ष प्रश्न आहे आजच्या अभंगातला. आणि मग जनाबाईला सासूही होती, सासराही होता आणि नणंदही होती. अभंग रूपकाच्या प्रकरणातला आहे. आणि अभंगामधल्या जनाबाई ह्या जनाबाई नसून या 3.5 देहाच्या हातामध्ये जीव नावाचं एक तत्व आहे. ते जीव नावाचं तत्व म्हणजे जनाबाई आहे. या 3.5 हाताच्या देहामध्ये जीव नावाचं तत्व म्हणजे जनाबाई आहेत. आणि त्याच जनाबाई तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा विरामू का भ्रांता शिकामू विषयावरी अंतकरणामध्ये स्थित असलेला परमात्मा त्या परमात्म्याशी संवाद साधतात. थोडक्यामध्ये आजच्या अभंगामध्ये जीवरूपी जनाबाई शिवरूपी खंडोबा सोबत बोलतात. जीवरूपी जनाबाई शिवरूपी खंडोबा सोबत बोलतात. आणि जीवरूपी जनाबाईला लग्न न करता सासू सासरा नणंद असते यात नवल नाही. प्रपंचात आणि परमार्थात फरक आहे. परमार्थातली खून उलटी आहे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी अर्थ उलटा आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. बुवा प्रपंचात लग्न झाल्यावर सासू सासरा लेकर बाळ होतात, परमार्थात लेकर बाळ झाल्यावर सासू सासरा येतो. विठ्ठल तैसा हृदयामध्ये मी रामू त्या भगवंताशी संवाद करतात. बरं, हृदयामधल्या भगवंताला काही लोक चैतन्य म्हणतात, काही लोक आत्मा म्हणतात. म्हणजे आइन्स्टाईन नावाचा एक तत्वज्ञ झाला, त्यानं जगाच्या पाठीवर विज्ञानाचे कित्येक शोध लावले असतील, पण शेवटी तो म्हणतो विज्ञानानं किती जरी प्रगती केली तर विज्ञानाच्या पाठीमागे एक शब्द लावला जातो, सर्चिंग. शोध लावणे. विज्ञान शोध लावू शकतं, निर्माण नाही करू शकत. निर्माण करणारी एक जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव ईश्वर किंवा देव आहे. हो, या पलीकडे जाऊन सांगू तुम्हाला ईश्वराची ताकद काय आहे. सामान्य माणसाने 2 मजल्याचं घर बांधल्यावरती दुसऱ्या मजल्यावर 1000 लिटर प्लास्टोच्या कंपनीची टाकी ठेवली. 1000 लिटर प्लास्टोच्या टाकीला सुईच्या टोका एवढं छिद्र पाडलं आणि सुईच्या टोका एवढं छिद्र पाडल्याच्या नंतर 1000 लिटर टाकीतलं पाणी घर मालकाला पत्र पाठवून विचारत नाही, बुवा ही टाकी तुम्ही विकत आणलेली आहे, या टाकीला सुईच्या टोका एवढं छिद्र पडलं आणि जर तुमची आज्ञा असेल तर आता मी या टाकीतून खाली उतरू का, विचारतं का पाणी. 1000 लिटरच्या टाकीला सुईच्या टोका एवढं जर छिद्र पडलं तर 1000 लिटर पाणी तेवढ्या टाकीतून तुम्हाला न विचारता निघून जातं. बुवा या टाकीला 9 छिद्र आहेत, एकाही छिद्रातून विचारल्याशिवाय पाणी येत नाही. याचं नाव देवाची सत्ता आहे. याचं नाव देवाची सत्ता आहे. ज्या दिवशी या टाकीतल्या 9 छिद्रातून न विचारता पाणी येईल त्या दिवशी संत म्हणतात तुम्हाला माणूस कोणी म्हणत नाही, श्वानापरी गती झाली अवघे करीती हाडहाड. कधी नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. जर या टाकीच्या देहाच्या छिद्रांनी जर तुम्हाला न विचारता पाणी सोडायला प्रारंभ केला तर मग बाईल म्हणे खरे मरता तरीची बरे नासविले घरे थुंकोनिया. काय परमात्म्याचे उपकार आहेत. त्या टाकीला सुईच्या टोका एवढं छिद्र सहन होत नाही आणि या टाकीला 9 छिद्र असून सुद्धा विचारल्याशिवाय पाणी बाहेर येत नाही. याचं नाव भगवंतन पंढरीचा मालक आहे. विठाला विठाला त्या जनाबाई जीवरूपी जनाबाई जन्माला आल्या. जीवरूपी जनाबाई म्हणजे तुम्ही जनाबाई आहात, मी जनाबाई आहे, प्रत्येक जण जनाबाई आहे. जीव जन्माला आला तेव्हा जन्माला आलेल्या जीवाकडे नाव नव्हतं, बुवा श्वास होता. जन्माला आलेल्या जीवाकडे नाव नव्हतं, श्वास होता. श्वासासहित जन्माला आलेला जीव हा मुक्त अवस्थेतला होता, ब्रह्मा अवस्थेतला होता. ब्रह्मा अवस्थेत असलेल्या जीवाला शरद बाबा 12 दिवस ब्रह्मा अवस्थेत राहता आलं. आणि 12 दिवस ब्रह्मा अवस्थेत राहत असताना त्या जीवाला अमृताची प्राप्ती भगवंतानं वरून करून दिलेली आहे. ज्ञानोबरायांची भाषा आहे, ना तरी कुंडलिनीचा टेंबा सहज न होय उभा, का नागिनीचे पिल्ले जैसे कुंकुमी नाहले. हठयोगाची प्रक्रिया सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक जीवाच्या डोक्यावरती एक खड्डा आहे, दोन कांडे बसतील असा. लहानपणी लेकरू जन्माला आलं की त्या लेकराच्या टाळूवरती 2 कांडे बसतील एवढा काय होता, 2 बोट बसतील एवढा आई खड्डा होता. तो खड्डा म्हणजे काय, तो खड्डा म्हणजे पद्मिनीचं तळ आहे. त्या तळ्यामध्ये त्या धरणामध्ये 3 थेंब अमृत आहे आणि त्या 3 थेंब अमृताच्या प्राप्ती करता अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामा मने केशव कृपाळुगा.
बुद्ध चक्राचं भेदन, नाभी चक्राचं भेदन, हृदय चक्राचं भेदन, कंठचक्र, आद्यचक्र, अडीच वेड्याची कुंडलिनी आणि मग ब्रह्मरंध्राचं भेदन झाल्यावरती धरणातलं 3 थेंब अमृत बाहेर येतं. त्यातलं 2 थेंब अमृत कुंडलिनी पिते आणि 1 थेंब अमृत शरीरात पडतं. परिणाम ते शरीर दिव्य होतं आणि दिव्य झालेलं शरीर 100 वर्षाकरता अमर होतं. ही प्रक्रिया 14 वेळा केलेला साधू वारकरी संप्रदायात होता. एवढा श्रेष्ठ असून सुद्धा 14 वेळा हठयोगाच्या प्रक्रियेनं दिव्यत्व प्राप्त करणारा असून सुद्धा 10 वर्षाच्या मुक्ताईने त्याला उपदेश केला. त्याचं नाव चांगदेव. विठाल विठाल प्रत्येकाच्या डोक्यावरती लहानपणी खड्डा होता. इथे हा खड्डा बुवा आपल्या माय माऊल्यांनी काय केलं लहानपणी. आई तुमच्याकडे आहे का पद्धत. लहानपणी कडक तेल करायचं, कोमट होऊ द्यायचं, टाळूवर टाकायचं आणि दाबायचं. त्यातही शास्त्रमत असं आहे, लेकराची टाळू भरत असताना 2 कांड्याचा खड्डा बुजत असताना, तो खड्डा का बुजत असतात, ब्रह्माची ओळ लागली आणि हा जर ब्रह्म साक्षात्काराकरता निघून गेला, ब्रह्म साक्षात्काराकरता निघून गेला, ब्रह्म साक्षात्काराकरता टाळू न भरता 2च लोक निघून गेले. एक खेळिया माझे हनुम्या शहाणा हनुमंतराय आणि 2 एक बामणाचे पोर खेळाशी भ्याले आणि 12 वर्षे आतच लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पडून गेलेले. त्याचं नाव शुकाचार्य. विठाल विठाल मग ब्रह्मरंध्रावरती इथं खड्डा बुजू दिला नाही. ते 3 थेंब अमृत तसंच होतं. पण आपल्या मायमावल्यांनी ते खड्डा बुजला, टाळू भरून. का बुजला की त्याला ब्रह्माची आसक्ती राहू नये. परिणाम हा खड्डा बुजल्याच्या नंतर 12 दिवस गेले आणि 12व्या दिवशी आमच्या मायमावल्यानं पाळणा बांधला, बारसा केलं आणि बारशाच्या दिवशी त्या लेकराची मावळण पाळण्याच्या जवळ बोलवली. जनाबाईची जीवाची मावळण पाळण्याच्या जवळ बोलवली आणि मावळण जवळ आल्याच्या नंतर ती मावळण तर ती नाव ठेवायच्या दिवशी अशी उभी असते संकेत बाबा की बस ती आरशाच्या समोर 3दा पाहते, जमलीक साडी 4 वेळा. म्हणजे तिला काय राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायची का काय करायचं बिचारीला. पहिल्यांदा ती मावळण त्या लेकराला उचलते आणि लेकराला उचलल्यावर जो ब्रह्मावस्थेत होता, मुक्त होता, परी पळे झाला बद्ध, त्याला काहीच नाव नव्हतं. या बाईनं त्याच्या कानात नाव सांगितलं. तुमच्याकडे कसं ठेवतात माहित नाही, आमच्या विदर्भात म्हणतात चाऊ म्याऊ कुत्र्याचे कान खाऊन चाल रे विशाल खेळाय जाऊ. तुमच्याकडे कसं आहे असंच आहे ना. त्याला नाव नव्हतं. पहिलं नाव कोण ठेवलं तुम्हाला, रक्तातल्या नात्यातल्या मावळणीनं. म्हणून फार खटाटोप करत जाऊ नका बुवा. तुम्हाला आयुष्यातलं पहिलं नाव रक्ताच्या नात्यातल्या मावळणीनं ठेवलं, त्याच्यामुळे आयुष्यभर तुम्हाला नाव नातेवाईकच ठेवतात. विठाल काही गोष्टी 5G असतात कळाल्या तर पहा. हो, आम्ही महाराज मंडळी हो, आम्हाला चांगलं माहित आहे. हो, आयुष्यभर तुम्हाला नावं जर कोण ठेवली तर वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण तुम्हाला जेव्हा नाव नव्हतं तेव्हा पहिलं नाव सुद्धा तुमच्या नात्यातल्या बाईनं ठेवलं, नात्यातल्या आत्याने ठेवलं. बरं, ते नाव ठेवताना ती कानात फुकते. मुक्त असलेल्या जीवाला मावळणीनं जवळ घेतलं, प्रापंचिक जीवानं जवळ घेतलं. प्रापंचिक जीवानं जवळ घेऊन जेव्हा कान फुकले तेव्हा मुक्त असलेला जीव बद्ध झाला. आयुष्यात कान 2दाच फुकले जातात. एकदा प्रापंचिक जीवानं तुमच्या रक्ताच्या नात्यानं किंवा देहाच्या संबंधित असलेल्या नात्यानं मावळणीनं कान फुकले तेव्हा मुक्त जीव बद्ध झाला. आणि दुसऱ्यांदा बद्ध जीवाचे कान फुकल्यावर बद्ध जीव मुक्त झाला. पहिल्यांदा कान फुकले मावळणीनं तर जीव बद्ध झाला आणि दुसऱ्यांदा कान फुकले सद्गुरूनं, बद्ध जीव मुक्त झाला. विठाल विठाल आमच्या विदर्भामध्ये गुरु किल्लीचं प्रकरण होतं. त्या प्रकरणात एक पद गायलं जायचं. ते पद असं होतं, काय सांगू बाई परिहार मोठा या बंगल्याला नव खिडक्या दावा दरुठा. काय सांगू बाई परिहार मोठा या बंगल्याला नव खिडक्या दावा दरुठा. गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायचा श्वेत मोडोनी करी वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते वासुदेवाया. त्याच्यात नवद्वाराचं फार गोड वर्णन केलं आणि मग ते वर्णन करायचं. काय सांगू बाई परिहार मोठा या बंगल्याला 9 खिडक्या दावा दरुठा. या बंगल्याला 9 खिडक्या आहेत, पण त्या 9 खिडक्यातून जीवाला ब्रह्मत्वाकडे मोक्षाकडे प्रवास करता येत नाही. कारण सामान्य जीवाने लहानपणी तो दरवाजा बंद केला.
मग आता दरवाजा बंद झाल्याच्या नंतर मोक्षाच्या वाटेवर चालायचं कसं, तर त्याच पदाच्या उत्तरार्धामध्ये एक पद गायलं जायचं. धरून हात सद्गुरुना दाविले माहेर बाई मी झाले निर्धार. धरून हात सद्गुरुनाथ दाविले माहेर बाई मी झाले निर्धार. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. सामान्य जीवाच्या नवदारामधून नवखिडक्यामधून त्याला प्रवास करता येत नाही, म्हणून मनगट त्याचं सद्गुरूंनी पकडलं. मी सुरुवातीला बोललो होतो बुवा, परमार्थ कुणाच्या तरी आश्रित असल्याशिवाय परमार्थामध्ये उद्धार होत नाही. परमार्थ कुणाच्या तरी आश्रित राहून केला की मग कीर्तनकार पुरोगामी होत नाही आणि प्रतिगामी होत नाही. ज्याचा परमार्थ कुणाच्या आश्रित आहे, ज्याचा परमार्थ कुणाच्या तरी आश्रित आहे, तो पुरोगामी आणि प्रतिगामी नाही, तो खानदानी वारकरी म्हणून जगतो. विठाला 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 विठाला. आणि मला हे उघड सांगावं वाटतं, वारकरी संप्रदाय हा पुरोगाम्याचा आणि प्रतिगाम्याचा नाही. वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबरायांचा आहे. विठाला विठाला पहिल्यांदा आत्याबाईनं कान फुकले. तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्याकडे श्वास होता पण नाव नव्हतं. ते नाव कोण ठेवलं? ज्ञानोबरायांची भाषा आहे. उपजली ए बालकासी नाम नाही तये पाशी, ठेविल्या नावासी ओदेत उठे. जीवाला नाव नव्हतं बुवा, श्वास होता. श्वास असलेल्या जीवाला आत्याबाईनं कान फुकले, नाव ठेवलं. मग ठेविल्या नावासी ओदेत उठे. तुमचं नाव कसं आहे? ठेवलेलं आहे. नाव कसं आहे माणसाचं? नाव कसं आहे? ठेवलेलं आहे. आणि ठेवलेली कामाला येत वस्तू, ठेवलेली वस्तू कामाला येत नाही. बुवांचा पखवाज पांढरी 3 ला लावायचा, ते म्हणले बुवा काळी 2चा आहे. गणेश महाराज म्हणतात महाराज आपल्याकडे पांढरी 4 ला लागणार आहे, आणा ना. नाही, तो घरी ठेवलेला आहे, तो घरी ठेवलेला आहे. मग घरी ठेवलेला कामाला येते का? याच्या पलीकडे जाऊन सांगू, परमार्थात तर ठेवलेले कामाला येत नाहीत, पण प्रपंचात जरी ठेवलेली असली तरी तिला मान भेटत नाही. विठाला विठाला विठाला. मग माणसाचं नाव कसं आहे? नाव कसं आहे? ठेवलेलं आहे. ठेविल्या नावासी ओदेत उठे. एक वाक्य सांगतो, जन्माला आले तेव्हा श्वास होता, नाव नव्हतं. मरता तेव्हा नाव असतं, श्वास नसतो. तुमच्या सगळ्या रहाटगाडग्याचा खेळ लहान आहे बुवा, फार लहान आहे. आले तेव्हा श्वास होता, नाव नव्हतं. जाल तेव्हा नाव असतं, श्वास नसतो. नाव आणि श्वास या दोन्हीच्या मधातलं अंतर म्हणजे माणसाचं जीवन आहे. आणि त्या अंतर देवा करता कामाला आलं पाहिजे. विठाला विठाला त्या अंतरामध्ये लोकाच्या पणाले नाही उपसले पाहिजे, लोकाचे गाराणे नाही केले पाहिजे. त्या अंतरामध्ये एकच धावपळ असली पाहिजे. ते अंतर कापत असताना स्वतःचं अंतर डोकावून पाहिलं पाहिजे. आणि ते अंतर कापत असताना ज्यानं स्वतःचं अंतर डोकावून पाहिलं त्याचं आणि देवाचं अंतर कमी होतं. विठाला विठाला देवाचं आणि आपलं अंतर कमी व्हावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या अंतरात डोकावून पाहावं लागतं. आपल्या अंतरात ज्यानं डोकावून पाहिलं त्याला या अंतराचा अजिबात त्रास होत नाही, अजिबात त्रास होत नाही. सामान्य जीवाचा फार विचित्र कार्यक्रम आहे. प्रपंचामध्ये 2 महिने सोबत राहिलेली पोरगी, प्रपंचात 2 वर्ष सोबत राहिलेली पत्नी, जर कदाचित एखाद्याची मरुणाई बाई जर मेली तर ते रडू रडू सांगते महाराज मै बाई मेली. एखाद्याचा मुलगा जर अमेरिकेला गेला तर बाई डोळ्यात अश्रू आणून सांगते की महाराज 6 महिने झाले मी पोराचं तोंड पाहिलं नाही. प्रपंचात जन्माला आलेल्या नात्याचं जर 6 महिने भेट नाही झाली तर लोकांच्या डोळ्यात पाणी येते. तुम्ही जन्माला घातलेल्या जीवाची भेट झाली नाही म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येते. पण जगाला जन्म ज्याने दिला त्याची तुमची 50 वर्षात एकदाही भेट झाली नाही. किती लोकांना पश्चाताप झाला, किती लोकांना पश्चाताप झाला. आणि ज्या दिवशी सगळ्या जगाची उत्पत्ती करणारा आणि जगाला जन्माला घालणारा भगवंत मला आणखी का भेटला नाही हा पश्चाताप होईल का बुवा, त्या दिवशी परमार्थ पिकला समजायचं. विठ्ठल जन्माला आलेल्या जीव नावाच्या जनाबाईला नाव नव्हतं, आत्याबाईनं नाव ठेवलं. बंदिस्त झाला, बंदिस्त झाला मेंदूच्या पटलावरती. मेंदूच्या पटलामध्ये 7 कोटी ज्ञानतंतू आहेत. किती आहेत?
7 कोटी ज्ञानतंतू आहेत आणि विज्ञान म्हणतं एका ज्ञानतंतूमध्ये जवळपास 16 GB डाटा बसतो. किती किती 16 GB डाटा बसतो एका ज्ञानतंतूमध्ये. आणि असे 7 कोटी ज्ञानतंतू आहेत. जगाच्या पाठीवर आतापर्यंत सर्वात जास्त ज्ञानतंतू वापरणारा माणूस, त्यानं जास्तीत जास्त 25 ज्ञानतंतू वापरले. बाकी ज्ञानतंतूवरती पटल पडलेलं आहे. कोणतं? तुमच्या मेंदूला कोरं असताना जेव्हा नाव ठेवलं गेलं तेव्हा तुमच्या मेंदूला म्हणजे जीवाला एक पोरगी झाली लग्न न करता. माया नावाच्या बाईनं तुमच्या जीवावरती आवरण टाकलं. ते अनादी शांत आहे. अनादी शांत असलेल्या मायेनं जेव्हा जीवावरती आवरण टाकलं तेव्हा अनादी शांत असलेली माया आणि जीव नावाची जनाबाई दोघं एकत्रित आले की संकल्प विकल्प निर्माण करणारी बुद्धी निर्माण झाली. पहिली पोरगी. जीवाचं लग्न न होता त्याला पहिली मुलगी झाली. त्या मुलीचं नाव बुद्धी आहे. माया नावाच्या बाईपासून जीवाला पहिली मुलगी झाली, तिचं नाव बुद्धी आहे. या बुद्धीनं संकल्प विकल्प निर्माण केले. फार संकल्प विकल्प निर्माण केले. किती? ती एक म्हणते कीर्तनाला जा, एक म्हणते जाऊ नको. एक म्हणते माळ घाल, दुसरी म्हणते माळ घालू नको. एक म्हणते परमार्थ केला पाहिजे आणि एक म्हणते याच्यात काय पडलं नाही. ती संकल्प विकल्प निर्माण करणारी बुद्धी आहे. ही बुद्धी नावाची पोरगी वेळीच तिचं लग्न लावून द्यायला सांगितलं शास्त्राने. वेळीच तिचं लग्न लावलं पाहिजे. आणि प्रपंचात सुद्धा मुलीचं लग्न वेळेवर जर नाही लावलं तर ती मुलगी आमच्या विदर्भात म्हणतात मोकाट होते. जर जीवाची बुद्धी नावाची पोरगी जर वेळेवर भगवंताला दिली नाही आणि तिचं वेळेवर देवासोबत लग्न लावून दिलं नाही तर माणसाची बुद्धी मोकाट होते. आणि मोकाट बुद्धी झाली की मग ती परमार्थाला कामाला येत नाही. आणखी एक सांगू तुम्हाला, परमार्थ असाही बुद्धीचा विषय नाही, तो अंतकरणाचा आहे. विठाल ये भजन करना, ये परमार्थ करना, ये नामस्मरण करना, ये नामचिंतन करना, ये पागलो की बात आहे. हे सगळं येड्याचं काम आहे. मृदंगावरती प्रेम करणं, आपल्या कलेवर प्रेम करणं, भगवंताच्या नावावरती प्रेम करणं हे येड्याचं काम आहे. येडे भजन करतात मग शहाणे व्यवहार करत असतात. विठाल विठाल आणि मग परमार्थामध्ये शहाणपण कामाला येत नाही. परमार्थामध्ये येडे पण पाहिजे. पिशे पण मिरवी जगा माझी, हे आपलं नाही. ज्ञानोबराय तुकोबराने सुद्धा वेड्याचा वेश धारण केला. बुवा, जीव नावाच्या जनाबाईला माया नावाच्या बाईपासून लग्न न करता पहिली पोरगी झाली. कोणती? बुद्धी नावाची पोरगी झाली. आणि या बुद्धी नावाच्या पोरीनं अर्ध आयुष्य खतम केलं. पण ती बुद्धी नावाची पोरगी कुणाला द्यावी लागती? पितामह भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले होते तेव्हा कृष्ण परमात्मा भेटायला गेले आणि म्हणले तुमची आखरी इच्छा काय, तुम्हाला काय देऊ? तर म्हणले काहीच नाही देवा, माझी एक पोरगी तिच्यासोबत लग्न करा. कृष्णाने तोंडात बोट घातलं आणि कृष्ण म्हणला मथारा आयुष्यभर लोकांना सांगत होतो मी ब्रह्मचारी हो. मथाऱ्यानं आयुष्यभर बोंब उठवली मी ब्रह्मचारी आहे आणि आता मरता मरता म्हणते मला पोरगी आहे. कोणती पोरगी? तर भागवतात त्याचं प्रकरण आलं. इतिमती कल्पितक श्रीकृष्णा, इति मती कल्पितक श्रीकृष्णा. मती नावाची म्हणजे बुद्धी नावाची पोरगी आहे आणि ती संकल्पना विकल्पना निर्माण करते. परिणाम ती परमार्थापासून दूर ठेवते. मग ती देवाला देऊन टाकायची. पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा मरण्याच्या अगोदर आपली बुद्धी परमात्म्याला देऊन टाकली. आणि मी नेहमी सांगत असतो, जो आपके साथ बुद्धि से काम किया करते उनको दिल मत लगाया करो. जो आपको दिमाग लगाया करते हैं उनको दिल मत लगाया करो और जो आपको दिल लगाते हैं उनको दिमाग मत लगाया करो. विठाला विठाला हृदयाच्या समर्पणाकरता बुद्धी नाही असावी लागत. हृदयाच्या समर्पणाकरता वेळेपणा असावा लागतो. वेळेपणा असावा लागतो. बुद्धी नावाची संकल्पना विकल्पना करणाऱ्या पोरीनं मुकाटपणा केला आणि जीव नावाच्या जनाबाईला भरकटावं लागलं. भरकटता भरकटता जनाबाई कंटाळल्या आणि मग नामाचा आधार भेटला. भरकटलेल्या जीवाला बुद्धी फार भरकटवते पण मग तिला नामाचा आधार भेटला. त्या जनाबाईला त्या नामाचा आधार भेटला. पण या जनाबाईला सुद्धा कुठल्या तरी सद्गुरूंनी नामाचा आधार दिला. आणखी सांगू तुम्हाला, परमार्थ कुणाच्या तरी आश्रित का असावा लागतो? स्वतंत्रपणे केलेला परमार्थ हा स्वैराचार, ज्याचा परमार्थ सदाचारी आहे,
जो कधीतरी एखाद्या सद्गुरूच्या पायापाशी डोकं लावून बसला, ज्याला ज्ञानोबरायांच्या समाधीवरती कपाळ टेकवल्यावरती असं सात्विक भाव जागे झाले, जो 8 घंटे बारीला उभं राहून पांडुरंगाला पाहिल्यावर ज्याचे डोळे भरून आले, ज्यानं चोखोबरांच्या समाधीला आपलं अंतकरण गदगद केलं, जो आळंदी पंढरपूर पायी मध्ये चालला बुवा, त्याला कुणातलेच दुर्गुण दिसत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. जर जगातले दुर्गुण सद्गुण न दिसता केवळ परमात्म्याच्या प्राप्तीचा अट्टास असेल तर समजायचं हे फळ पक्क्या झाडाला चिकटलेलं आहे. आज न उद्या पिकणार आहे, पण हे पक्क्या झाडाला चिकटलेलं आहे. पण हे फळ जर झोके घेऊन याचे दुर्गुण त्याचे सद्गुण, याचे दुर्गुण त्याचे सद्गुण पाहत असेल तर समजायचं हे फळ आणखी झाडाला चिकटलेलं नाही, मग हे फळ संकरित आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आंब्याच्या पेटीमध्ये एक संकरित आंबा जर पिकायला घातला तर बाकीचे आंबे सडतात, आणि ही गोष्ट आंब्यासाठी आणि आंब्याच्या पेटीसाठी नव्हती. विठ्ठल बुद्धी नावाची पोरगी देऊन टाकली आणि सद्गुरूने मनगट पकडलं, मग धरून हात सद्गुरुनाथ दाविले माहेर बाई मी झाले निर्धार. भागवतात गोड श्लोकाला चिंतामणी लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभा. तैरते तैरते डूब जाते हो जिनको खुद पर गुमान है, और डूबते डूबते तैर जाते हो जिन पर सद्गुरु मेहरबान है. सद्गुरूच्या कृपेशिवाय फळ पिकतच नाही बुवा. पिकलिया शेंद कडूपण गेले, पिकलिया शेंद कडूपण गेले. कडूपणा जाण्याकरता शेंद पिकावं लागतं, आणि शेंद पिकण्याकरता पिकेपर्यंत येलाला चिकटून राहावं लागतं. अर्ध्यामध्ये ज्या शेंदानं येल सोडला ते शेंद पिकत नाहीत. आणि पुन्हा सांगतो ही गोष्ट शेंदासाठी नव्हती. विठ्ठल शेवटच्या श्वासापर्यंत येलाला चिकटून राहिलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात महाराज आमचा गुरु मेला. गुरु मेला, गुरु मेला. गुरु तत्व ज्या देहाच्या आश्रित होतं तो देह मेला. गुरु तत्व मरत नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. मग त्या सद्गुरूंनी मनगट पकडलं, आणि मनगट पकडल्याचा परिणाम कालावधी गेला, ठराविक कालावधी गेला. आणि ठराविक कालावधी गेल्याच्या नंतर अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ. जवळपास हा कालावधी जो आहे हा योगाचा, या कालावधीला परमार्थामध्ये गर्भावस्था मानलेली आहे. आणि त्या गर्भावस्थेचा बाळंतपण कधी होतं? अनुहात वाजती टाळ. अनुहात नावाचं चक्र आहे, हृदय चक्र. ते चक्र काय करतं तर तुमच्या श्वासावरती नियंत्रण ठेवत असतं. श्वासावरती नियंत्रण ठेवणारं चक्र ज्या दिवशी श्वासावरती अखंड भोजन चालू करतं त्या दिवशी समजायचं साधकाला दुसरं लेकरू झालं, पोरगा झाला. कोणता पोरगा? सद्गुरू सोबत रत झालेल्या जीव नावाच्या जनाबाईला दुसरा पोरगा झाला. आणि त्या पोराला नाथ महाराजांनी बुरगुंडा म्हणलेलं आहे. ते सावता महाराज रोज सांगतात. कोणता बुरगुंडा? कुणा कुणाला होईल बुरगुंडा? कुणा कुणाला होईल बुरगुंडा? तुम्हाला होईल, मला होईल, हिला होईल, तिला होईल. आणि जिला बुरगुंडा झाला नाही समजायचं ती परमार्थात वांजुटी आहे. विठ्ठल जीव नावाच्या जनाबाईला सद्गुरू सोबत रत झाल्यावर 100% बुरगुंडा नावाचं लेकरू होतं. बुरगुंडा नावाचा पोरगा होतोच. प्रापंचिक बाबरणाऱ्या स्त्रीला जर मुलबाळ झालं नाही तर तिचं स्त्रीत्व पूर्णत्वाला जात नाही. तसं ज्ञान नावाचा पोरगा जर अंतकरणात साधकाच्या जन्माला आला नाही तर त्याचं शिष्यत्व पूर्णत्वाला जात नाही. विठ्ठल ऐका, लग्न न करता जीव नावाच्या जनाबाई सद्गुरू सोबत रत झाल्या आणि त्यांना दुसरा मुलगा झाला बुरगुंडा. त्याचं नाव ज्ञान. ज्ञानरूपी मुलगा झाला. आणि आता 2 मुलं झाल्यावर जनाबाईचं परमार्थात लग्न झालं. आता जनाबाईचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर जनाबाई इकडं आल्या. आणि मग जीव नावाच्या जनाबाईला लग्न न करता एक सासू झाली. जनाबाई जीव नावाच्या जनाबाईला देहभाव सांडायचा आणि ब्रह्मपदावरती नाचायचं. पण ब्रह्मपदावरती नाचायला निघालेल्या जनाबाईला एका बाईचा त्रास आहे. ज्ञानोबरायांचे गवळण आहे. ज्ञानोबराय म्हणतात वृंदावनामध्ये भगवंताने रासक्रीडा उभं केली. ती रासक्रीडा पाहण्याकरता जाण्याची माझी दाट इच्छा आहे. मला देहभाव सांडून ब्रह्मपदावर नाचण्याची इच्छा आहे. पण या जीव नावाच्या जनाबाईला एक सासू आहे. ती सासू तिकडे जाऊ देत नाही. कोणती?
कल्पना नावाची सासू आहे, ज्ञानोबरांची गवळण आहे. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, देहभाव सांडून या ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला न बलावू. जीव नावाच्या जनाबाईला देहभाव सांडायचा आणि ब्रह्मपदावरती नाचायचं. त्या ब्रह्मपदावर नाचण्याकरता त्या बाईला एका सासूचा त्रास आहे. कोणती सासू आहे? कोणती सासू आहे? कल्पना. आणि ऐका, जनाबाईंनीच तिचा निषेध केला असं नाही, नामदेवरायांनी सुद्धा त्यांच्या पसायदानात सांगितलं, कल्पनेची बाधा न कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे, कल्पनेची बाधा न कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे, कल्पनेची बाधा मोह कोणे काढे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी, कल्पनेची बाधा न कोणे काढी. हे कल्पनेची बाधा न कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कोणे काढे, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. सुखी असो, सुखी असो, सुखी कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा झाल्यावर 100% जीवाला दुःख होतच. जीवाला होतं यात नवल नाही बुवा, जीवाचा उद्धार करणाऱ्या संताला सुद्धा कल्पना दुःख देते. म्हणून कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, हिचा निषेध केला. कल्पना किती विचित्र आहे तुम्हाला सांगू. आमच्या गावाकडे एका बाईचं मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ती 100 एकर जमीन असलेल्या मालकाच्या घरी दिली. 100 एकर जमिनीचा मालक असलेल्या घरी दिली. प्रपंच चालू झाला. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष गेले. लग्न झालेली पोरगी गावात आली की तिला माय मावल्या विचारायच्या, का ग बाई तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाले, तुला काही मूल बाळ आहे का? ती म्हणायची नाही. 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले. पाहता पाहता 10 वर्षाचा कालावधी गेला. भेटलेला प्रत्येक माणूस प्रत्येक बाई म्हणायचं, का ग ताई तुला काही मूल बाळ आहे का? ती बाई म्हणायची नाही, मला काही मूल बाळ नाही. मग काही माय मावल्यांना असं वाटायचं एवढी स्वभावानं चांगली सुशिक्षित पोरगी आहे, 100 एकराची मालकीण आहे, घरात वारकऱ्याची परंपरा आहे, एवढ्या धनाचा मालक, एवढ्या ज्ञानाचा मालक, एवढ्या परंपरेचा मालक कोणीतरी व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे का नाही? मग यांच्या घरात एखादं मूलबाळ असावं म्हणून त्या बाईची दुसऱ्या बायांना दया यायची. मग त्या बाया काय करायच्या? देवाला नवस करायच्या, देवा या बाईची जर तू ओटी भरली तर पांडुरंगा मी आळंदी ते पंढरपूर पायी चालत येईल. एक बाई म्हणायची, बाय जर या बाईची तू ओटी भरली तर पुढच्या वर्षी सावता महाराजाच्या सप्त्यात काल्याची पंगत मी एकटी करीन. एक म्हणायचे, बाय तू जर सावता महाराज या माऊलीची जर ओटी भरली तर मी तुझ्या करता 100% काही ना काही करेल. असा बराच कालावधी गेला. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल
श्री गणेशानं केला. प्रारंभ श्री गणेशानं केला. श्री गणेशानं प्रारंभ केल्यामुळं मृदंग विशाल झाला. हो, म्हणजे मृदंग एवढा विशाल झाला की त्यानं आकाशाला गवसणी घातली. आणि मला टायमाच्या मधात संकेत भेटले, पण या संकेतात आनंद उपभोगण्याकरता शरदाचं आगमन होतं. पण हे सगळं व्याप्त व्हावं, आता व्याप्त किती व्हावं ते सागरा एवढं व्याप्त व्हावं म्हणून सागर सुद्धा आला रे बाबा. विठाल विठाल याच्याकरता अंतकरण मोठं लागतं. ही बुवा लोक रोज फिरणारी आहेत. हो, 50-50 लाखाच्या गाड्यात फिरणारी बुवा लोक माझ्यासारख्या येड्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात. म्हणजे याच्याकरता बुवा फार तयार पाहिजेत असं काही नाही. बुवा फार तयार पाहिजेत असं काही नाही. प्रत्येकाला आपलं म्हणण्याकरता आणि प्रत्येकाला मोठं आडात असलं तर पोऱ्यात येईल, पाणी विहिरीत असलं तर बादलीत येईल, आणि बादलीत असलं तर हांड्यात येईल. तसं इतराला मोठेपण देण्याकरता ते मोठेपण अगोदर अंतकरणात असावं लागतं. आणि तुमच्या सगळ्याकडे पाहून मला असं वाटतं की तुम्हा सर्वांच्या अंतकरणाच्या विहिरी मोठेपणाच्या आणि उदात्तीकरणाच्या पाण्यानं टच्च भरलेल्या आहेत. माऊलींची कृपा आहे तुमच्यावरती. नाही तर बुवा लोक, बऱ्यापैकी लोक म्हणतात बुवा बुवाचं जावा जावाचं गावा गावाचं पटत नाही. या बाबतीत मी भाग्यवान आहे. संकेत बाबा, आमचा भाग सागर बाबांनी चांगला जवळून पाहिलेला आहे. आमच्या भागातही हे असं बऱ्यापैकी चित्र पाहायला भेटतं. नाही तर बऱ्याच भागात यानं टाळ घेतला की ते सत्य तिकून तिकडं चाललं, त्यानं पखवाज का वाजवला की एक तिकून तिकडंच चाललं. पण आपण ज्ञानोबराय तुकोबरायची लेकरं आहोत. आणि मी मगाशीच सांगितलं आपलं सर्वांचं एक छत्र आहे, आणि त्या छत्राचं नाव वारकरी संप्रदाय आहे. विठाल 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 विठाल. त्या बाईला 12 वर्षाचा कालावधी झाला, आणि 12 वर्षाच्या कालावधीनंतर गावातल्या 100 बायांनी नवस केले. 100 बायांनी नवस केले तिला मुलबाळ व्हावं म्हणून. 12व्या वर्षी तिला मुलगा झाला. 12व्या वर्षी मुलगा झाला. त्या बाईनं तळ हाताच्या फोडासारखा जोपासला. लहानाचा मोठा केला. पाहता पाहता ते पोरगं शाळेत जायला लागलं. शाळेचं कॉलेजमध्ये गेलं. कॉलेजचं त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आणि बापानं सांगितलं आता काय फार शिक्षणाच्या मागं लागू नको. 100 एकर जमीन आहे. तू राजाचा बाप आहे. दारामध्ये 4 वाहनं उभी आहेत. तुला फिरण्याकरता 2 थार आहेत. तुला कमी काहीच नाही. पण आता तू कशाच्याही भानगडीत न पडता फक्त सात्विक जीवन जग. हे सगळं करता करता बुवा त्या पोराचं वय 25 वर्षाचं झालं. आणि 25 वर्ष झाल्यावर आमच्या गावाच्या शेजारचा एक माणूस आला आणि म्हणे महाराज मला एकच मुलगी आहे, 50 एकर जमीन आहे. त्यांना एक मुलगा आहे, 100 एकर जमीन आहे. आम्ही वारकरी, ते वारकरी. तुम्ही त्यांच्या घरी येता जाता. तुम्ही जर एवढा संबंध जुळवला तर बरं होईल. मी म्हटलं काय हरकत नाही. मग मी मुलाच्या बापाला बोललो. सोयरीक झाली. सोयरीक झाल्यावर मुलाला मुलगी पसंत आली. सर्व झालं. लग्नाची तयारी झाली. लग्नाच्या पत्रिका. पण आता त्या अशा मुलाचं लग्न ज्या मुलाला जन्माला येण्याकरता आईनं 12 वर्षे नवस केले. गावातल्या 100 बायानं नवस केले. मित्रमंडळीला त्याच्या लग्नाची हौस होती. 100 एकर जमीन त्याच्याकडे. 2 एकरात मंडप टाकला लग्नाचा. मंत्री संत्री आमदार खासदार महाराज मंडळी कीर्तनकार बुवा लोक कलाकार महाराष्ट्रातले किती येतील याचा अंदाज नाही. पण गावामध्ये एकच घर असल्यामुळं पत्रिका वैयक्तिक वाटण्याकरता पोरगा गेला. आणि पत्रिका वाटता वाटता त्यानं ते मावळणीच्या घरी गेला. आणि मावळणीला हाताला खाली धरून गावातल्या 4 बायांना मूळ पत्रिका, तुमच्याकडे काय म्हणतात, मूळ पत्रिकाच म्हणतात ना, गावांना सगळ्या बाईंना दिली. पण नेमकी मावळणीची मूळ पत्रिका देण्याचा त्याला विसर पडला. आणि तो घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर त्याच्या लग्नाची तयारी चालू झाली. उद्या त्याच्या हळदीचा कार्यक्रम, परवा लग्न आहे. 2 एकरात मंडप आहे. मित्रमंडळीनं पैसे जमा करून पाहिजे तसा डीजे आणला. डीजे वरती ऑपरेटिंग करण्याकरता कोलकात्याची ती शेलेना आणली. तेवढंच राहिलं होतं महाराष्ट्रात शिल्लक फक्त आता. म्हणजे आपल्या इकडं नवरदेवाच्या पुढे पोरायना नाचावं, बटणं फिराय करता कलकत्त्याची बाई फक्त एवढाच रास व्हायचा राहिला होता. विठाला विठाला महाराज सगळी तयारी झाली. पण घरात काही जुन्या बाया असतात त्या वराडणी, तुमच्याकडे वराडणी म्हणतात का काय म्हणतात, वराडणी. त्या वराडणी आलेल्या वराडणीपैकी एका बाईने विचारलं का ग बाई सगळ्या बाया आल्या पण नवरदेवाची मावळण नाही दिसत. मग त्या बाईनं सांगितलं हा पोरगा गेला नेमकी त्यांची पत्रिका द्यायचा विसरला. पण अगं जर मावळण नाही आली तर उद्या मंडपात प्रवेश करताना याला दूध कोण पाजल, उद्या मंडपात दूध कोण पाजल. बाबा मावळणीनं मंडपाच्या दरवाजावर पाजलेलं दूध आणि गारुड्यानं पकडलेल्या सापाला पाजलेलं दूध दोन्ही दूध सारखे.
गारुड्यानं सापाला दूध का पाजलं की समजायचं ते विषाचे दात काढून घेते आणि याला आयुष्यभर नाचवते. आणि मावळणीनं का भाच्याला दूध पाजलं की समजायचं संसाराच्या कडीतून वडते, फक्त फना निघते, डसता येत नाही. विठाल विठाल बरीच आपली मंडळी. महाराज शादी के बाद लाइफ बदल दूंगा, लाइफ बदल दूंगा. अबे टीव्हीचं चॅनल बदलू देत नाही बे. लाईफ बदलायच्या काय गोष्टी आहेत महाराज. ती आजी म्हणे एक काम करा, तुम्ही दोघं आई आणि मुलगा मावळणीच्या घरी जा आणि तिचं दर्शन घ्या, तिला माफी मागा, ती लग्नाला येते. पल्सर गाडी काढली, आईला पाठीमागून बसवलं, पोरग तिथं गेलं, मावळणीची विनवणी केली, पाया पडलं आणि मावळण म्हणे बाबा मी येते. येते नाही, आता गाडीवर बस. अरे म्हणे बाबा नाही नाही तू बस, आपण ट्रिपल सीट जाऊ. तिघ जण बसले, आमच्या वाशिमला आले आणि मावळणीचा रुसवा काढण्याकरता त्यानं मावळणीला 10,000ची पैठणी घेतली. मावळण बसमध्ये बसवली आणि गावाकडे पाठवली आणि मावळणीला सांगितलं आम्ही पाठीमागून काही बारीक चारीक वस्तूचं खरेदी राहिली ती करून आम्ही येतो, उद्या हळद आहे, कुठे फिरता येत नाही. मग दिवसभर मार्केटमध्ये फिरलेल्या आईने आणि मुलांनी 2 पिशव्या बारीक चिरीक वस्तूच्या तयार केल्या. सगळं तयार केलं आणि घरी निघता निघता त्या मुलाची आई म्हणे बाळा ह्या पिशव्या जड आहेत, ह्या माझ्याकडे दे, मी बसनं गावी येते, तू पाठीमागून ये. ती म्हणे आई ह्या दोन्ही पिशव्या मी गाडीला बांधतो आणि तू गाडीवर बस. 8 तास केला पोरांनी, पोरग गाडी चालवत होतं, आई गाडीवर बसली, 2 पिशव्या दोन्हीकडून टांगल्या. 2 पदरी हायवेनं गाडी निघाली. 12 वर्ष देवाला नवस करून झालेलं पोरग, तर हाताच्या फोडासारखं जोपासलेलं पोरग, जे पोरग होण्याकरता गावातल्या 100 बायांनी नवस केले, ज्याची उद्या हळद आहे, मित्रमंडळीनं 10-5 लाखाचा डीजे लावला, ज्याच्या लग्नाला 2 एकराचा मंडप आहे आणि एवढ्या हौशीचं ज्या पोराचं लग्न आहे, ते पोरग गाडी घेऊन 2 पदरी हायवेनं निघालं. त्याची आई पाठीमागं बसलेली होती. आई थोडी शिकलेली होती. आईनं खांद्यावरून पाहिलं, गाडीचा मीटरचा काटा सागर बाबा 100 वर होता. आई म्हणाली राजा सकाळी घरातून निघताना माझ्या डाव्या डोळ्याची पापणी फडफड फडफड करत होती, मला करमत नाही, आणि तुझ्या गाडीचा स्पीड 100चा आहे, जर तू असाच चालत राहिला तर मला बरं वाटणार नाही, तू गाडीचा स्पीड कमी कर. पण वय 25चं होतं, हुडबुद्धीच्या वयात आई म्हणे कमी कर. यानं 100चा स्पीड 120 वर नेला. 100चा स्पीड 120 वर नेला. आई म्हणे अरे माझे हातपाय थरथर करायला लागले, काळजाचं पाणी व्हायला लागलं, बाबा तुला विनंती करते स्पीड कमी कर. त्याने 120चा स्पीड 140 वर नेला. सागर बाबा 140 वर गाडी चालत असताना त्या आईचे हातपाय थरथर करत होते, तिचा डोळा फडफड करत होता. ती त्या पोराला तीनदा समजावून सांगत होती, 12 वर्ष नवस करून झाला, 25 वर्ष तळ हाताच्या फोडासारखा जोपासला, 2 एकरात तुझ्या लग्नाचा मांडव आहे, उद्या तुझ्यासोबत एका मुलीचं लग्न होणार आहे, मित्रमंडळीला तुझ्या लग्नाची हौस आहे, एवढ्या आनंदाचं वातावरण आहे, ऐक स्पीड कमी कर. पोरग ऐकलं नाही. पोरानं 140चा स्पीड आणखी पुढे नेला आणि 2 पिशव्या टांगलेली गाडी पाठीमागं आई बसलेली असताना पल्सर गाडी 150च्या स्पीडनं इकडून चालत होती. एवढे नवस करून झालेलं पोरग गाडी चालवत होतं. आईनं सांगून पोरग ऐकलं नाही. इकून याची 150च्या स्पीडनं गाडी चालली आणि तिकून 20 टन माल भरलेला ट्रक आला. तिकून 20 टन भरलेला ट्रक आला. इकून पोरग निघालं. आई पुन्हा म्हणत होती राजा ऐक स्पीड कमी कर. राजा ऐक स्पीड कमी कर. मित्र वाट पाहायलेत, लग्नाचा फार मोठा आवाज आहे, ऐक ऐक. पोरग ऐकायला तयार नव्हतं. त्यानं आणखी गाडीचा स्पीड वाढवला. तिकून भरतीचा ट्रक आला. पोरग इकडून गेलं आणि तो ट्रक तिकून जसा आला, आईनं दोन्ही हात कानाला लावले आणि त्या पोरानं ट्रकाला कट मारला आणि ते पोरग घरी आलं. त्यानं त्या ट्रकाला कट मारला आणि ते पोरग घरी आलं. मला खरं सांगा, मी कट मारला आणि ते पोरग घरी आलं हे सांगायच्या अगोदर तुमच्या मनात काय निर्माण झालं? मागच्या बाया म्हणजे तुम्ही ते लेकरू ट्रकाला धडकवलं बी आणि घालवलं बी. मी बोललो होतो का? मी म्हटलं का ते मेलं म्हणून? मी म्हटलं का ते मेलं म्हणून? अहो त्या बाईनं 12 वर्षे नवस केले आणि त्या बाईनं 12 वर्षे नवस करून झालेलं लेकरू तुम्ही एका मिनिटात मारायले. कोण मारलं लेकरू? कोण मारलं? मी म्हटलं होतं का मेलं? धडकलं म्हणून बोललो का? नाही. मग कोण मारलं? ते तुम्ही नाही मारलं. तुमच्या मनात निर्माण झालेल्या कल्पनेनं मारलं. कल्पना एवढी विचित्र बुवा, मंडपात बसून लोकांचे लेकरं मारते तर मग बाकीचा विचारच करायचा नाही. विठ्ठल 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 न करी रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा
विठोबाची सिद्धी आचरणा विठोबाच्या नकरी रे मना काही कल्पने इंद्रिया चरणे न करी रे मना काहीच कल्पना न करी रे म्हणा काहीच कल्पना चिंतिया का शेवटी या चिंतिया चरणा विठोबा चिंती या चरणा विठोबाच्या भगवंताच्या चरणाचं चिंतन वगळता मनानं जर अवांतर कल्पना केल्या तर त्या एक तर प्रपंचात रममान करतात, नाही तर प्रपंचामध्ये माणसाचा घात करतात. आता किती घात करतात ते तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आला. मी म्हणायच्या अगोदर तुम्ही त्या बाईचं लेकरू ट्रकाला धडकवलं पण आणि मारलं पण. जर मंडपात बसलेल्या माणसाच्या अंतकरणात 10 मिनिटाचा प्रसंग सांगितल्यावर कल्पना लेकरू मारत असेल तर असे 84 लाख जन्म चालले, असे 84 लाख जन्म चालले. कल्पनेनं आपल्याला मारायचं, जन्माला घालायचं, मारायचं, जन्माला घालायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. फक्त या कल्पनेला एक बाई सोबत आहे, तिचं नाव वासना. वासना आणि कल्पना एकत्रित आली की हा खेळ मरेपर्यंत चालू आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 या कल्पनेच्या सासूचा अत्यंत त्रास आहे. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू, देहभाव सांडून या ब्रह्मपदी नाचू. ब्रह्मपदावर नाचण्याकरता देहभाव सांडावा लागतो. तो देहभाव सांडण्याकरता कल्पनाबाई आडवी येते. पण ही कुणाच्या जोरावर येते माहितीये? या कल्पनाबाईचा एक नवरा आहे. 3.5 देहाच्या हातामध्ये जीव नावाच्या जनाबाईला जेव्हा शिवरूपी खंडोबाला काहीतरी बोलायचंय तेव्हा जीव नावाच्या जनाबाई कल्पना नावाची सासू मेल्याच्या नंतर एक सासरा, पण तो कोणता? या सासऱ्यानं भल्या भल्याची माती केली, भल्या भल्याची माती केली. कोणता सासरा आहे माहितीये तुम्हाला? येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी धाकदरारा लावेला जेणे. येडका मदन केवळ पंचानन. हा येडका आहे, याचं नाव आपल्या भाषेत काय माहितीये तुम्हाला? मोह आहे, मोह. आणि तुम्हाला सांगतो बुवा, प्रपंचातल्या माणसाला मोहाचा आणि परमार्थातल्या माणसाला मोहाचा नाद लागला की माती होते. परमार्थ करणाऱ्या माणसाला मोहाचा नाद लागू नये आणि परमार्थ करणाऱ्याला मोहाचा नाद लागू नये आणि प्रपंच करणाऱ्याला मोहाचा नाद लागू नये. कळलं तुम्हाला? प्रपंच करणाऱ्याला का मोहाचा नाद लागला, संगीत महाराज महाराज कि मग त्याचा प्रपंच संपला. मग प्रत्येक जन्माला आलेल्या जीव नावाच्या जनाबाईला कल्पना नावाची सासू आहे. पण ती सासू ज्या मालकाच्या जीवावरती उद्धार होते किंवा ज्या मालकाच्या जीवावरती उड्या मारते त्याचं नाव आहे मोह. त्याचं नाव आहे मोह. आणि जनाबाईनं दुसरा नवस केला, खंडेराया खंडेराया सासू मेल्यावर तुटेला आसरा. सासू मेल्यावरे आख आसरा. खंड सासू मेल्यावर सासू मेल्यावर सासू मेल्यावर तुटेल आसरा. सासू मेल्यावर सासू मेल्यावर सासू मेल्यावर तुटेल आसरा.
कुटील आसरा सासू मेल्यावर कुठेल आसरा सासू मेल्यावर कुठेल आसरा मरू दे सहारा खंडेराया मरू दे रे सहारा खंडेराया सासू मेल्यावर कुठेल आसरा सासू मेल्यावर कुठेल आसरा मरू दे सहारा खंडेराया 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 हे कल्पना नावाच्या सासूला मोह नावाच्या सासऱ्याचा आधार आहे आणि मग या मोह नावाच्या सासऱ्याला मरण्याकरता जनाबाईने नवस केला. सासू मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया. जनाबाई या देहरूपी घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या किंवा देहाश्रित राहणाऱ्या जीव नावाच्या जनाबाईला कल्पना नावाच्या सासूचा मोह नावाच्या सासूचा त्रास आहे. पण आणखी या जीव नावाच्या जनाबाईला सर्वात मोठं जर काम कोणं लावलं असेल तर ते नंदनं लावलं. नंदेनं लावलं. आणि प्रत्येक स्त्रीला विवाहित स्त्रीला घरामध्ये सर्वात जास्त त्रास सासूचा सासऱ्याचा आणि नंदेचाच होतो. अवांतर तिला कुणाचा सासरवास होत नाही, सासरवास होत नाही. असंही विवाहित स्त्रीला आपल्या माहेरचं गणगोत बरं वाटत असतं आणि मालकाच्या माहेरचं गणगोत कधीच बरं वाटत नसतं. विवाहित स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात सुंदर पुरुष, सगळ्यात समजदार पुरुष तिचा बाप असतो. आणि विवाहित स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगली स्त्री आणि सगळ्यात समजदार स्त्री तिची बहीण असते. सगळ्यात खराब बाई तिची सासू असते. सगळ्यात वाईट माणूस तिचा सासरा असते. आणि सगळ्यात विचित्र बाई तिची नणंद असते. तुम्ही पहा, ए ए ए दादू इकडे पाय माझ्याकडे. तुझ्या घरी तुझी मावशी आल्यावर आईला बरं वाटते का तुझी मावळण आल्यावर? ए ए डेस्कवर बसलेला इकडे पाय. तुमच्या घरी तुमची मावळण आल्यावर आईला बरं वाटते का तुमची मावशी आल्यावर? अरे तुमच्या मम्मीला आनंद कधी होते, तुमची मावळण आल्यावर का मावशी आल्यावर? मोठ्यान म्हणते मावशी. काय म्हणते? ए तुझा चुलता घरी आल्यावर बरं वाटते का तुझा मामा आल्यावर? मग आता तुमच्या माहेरची मावशी मामा आल्यावर तुम्हाला बरं वाटते, मग यांचं गणगोत काय पेटवायचं का? विठाला 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 विठाला. मोह नावाचा सासरा मेल्यावर जनाबाईला आणखी एकाचा त्रास आहे. तिचं नाव आहे वासना. वासना उढाळ गाय गड्यांनो, वासना उढाळ गाय. विचित्र गाय आहे आणि एवढी विचित्र आहे, एवढी विचित्र आहे, एवढी विचित्र आहे की जिकडं जायचं नाही तिकडं जाते. जे खायचं नाही ते खाते. आणि हिनं भल्या भल्याची माती केली. म्हणून जनाबाईने सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये, सासरा मेल्यावरी होईल आनंद मरू दे नंद खंडेराया मरू दे नंद खंडेराया. हा सासरा मेल्या होईल आनंद मरू दे नंद खंडेराया मरू दे नंद खंडेराया. लग्न न झालेल्या जीवनावाच्या जनाबाईला तुम्ही सुरुवातीला काय म्हटले होते की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये सासू, सासरा आणि ननंद हे तीन नाते येण्याकरता बाईचं लग्न व्हावं लागतं. आणि जनाबाईचं लग्न झालं नव्हतं याचा अर्थ जनाबाईला सासू सासरा ननंद नाही असं तुम्ही सुरुवातीला म्हणले होते. आता माझा प्रश्न आहे, लग्न न झालेल्या जीवनावाच्या जनाबाईला सासू सासरा ननंद आहे का नाही? आहे ना? मग आता मी घरी जायला मोकळा. विठोबा रखुमाई. जय जय.